अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसापासून येऊरच्या जमिनींसंबंधी मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. नोंद करणारे कोणी आहे का? कॅबिनेट मिनिस्टर आशिष शेलार साहेब आहेत. नाही, कोणाचा पेन हलताना मंत्री आहेत आशिष शेलार साहेब. आपण आपला पेन आपण जरा बिझी होतात तिथे म्हणून तेव्हा जागेवर या. अच्छा, म्हणजे आपण टेप करतात. हा, म्हणजे आपण टेप करतात का? सॉरी, आपल्या बुद्धिमत्तेबद्दल मला बिलकुल एकदम खमदा विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता ह्याच फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये की देर विल बी वन मॅन इन्क्वायरी कमिटी इन द मिसहॅपनिंग्स ऑफ येऊर लँड रेकॉर्ड्स. अध्यक्ष महोदय, शब्द मिळाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द अंतिम आहे आणि ते होणारच असा माझा विश्वास होता. 1 वर्षाच्या वरती होऊन गेलं, आजपर्यंत कुठलीही इन्क्वायरी कमिटी लागली नाही. अध्यक्ष महोदय, दिवसा ढवळ्या जमिनी लुटल्या जात आहेत. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एक साधा फोटो दाखवतो. तुम्ही वरती असल्यावर वेगळ्या भूमिकेत असतात, खालती असल्यावर वेगळ्या भूमिकेत असतात, त्यामुळे तुम्हाला मी फोटो दाखवतो. अध्यक्ष महोदय, फोटो बघितल्यावर तुम्ही हैराण व्हाल. नाही, फोटो तुमच्याजवळ ठेवा आणि तुमच्याजवळ न ठेवा, नका ठेवू, तो मिनिस्टरला पाठवा. हा 2021चा इमेज. दाट जंगल तुम्हाला तिथनं दिसत नसेल कदाचित, आणि एवढं दाट जंगल 2021 साली होतं. हा 2023चा फोटो, थोडस उघडं पडलंय. आणि हा 2024चा फोटो. आता तिथे 14 बंगले उभे आहेत. हे कंप्लेंट करून करून लोक कंटाळली. ह्याच्यावरती ना तर महापालिका कारवाई करायला तयार आहे, ना कोणी करायला तयार. म्हणजे हा विवेकानंद आश्रम म्हणून ओळखला जातो. या जमिनीमध्ये काय गोंधळ झाला, काय दिवस ठाऊक. पण तिथल्या जे मूळ आदिवासी आहेत, एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट कंपनी ही मध्य प्रदेशात मधली कंपनी आहे. या सरकारी जमिनी या सगळ्या मध्य प्रदेश सरकारच्या जमिनी आहेत आणि त्याच्यावर सीबीआयची इन्क्वायरी चालू आहे. असं असताना तुमच्या इथला तहसीलदार आणि रेव्हेन्यू कार्यालय त्या जमिनींमध्ये फेरफारची नोंद करतं कसं, विदाउट द परमिशन ऑफ द मध्य प्रदेश गव्हर्नमेंट? बिंदास एंट्री करतं साहेब. एवढंच नाही तर लँड रेकॉर्ड नावाचा जो आपल्याकडे मोजणी करणारं जे खातं आहे, त्यांना रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि तहसीलदार लिहून कळवतात की तुम्ही मोजणी करायला जाऊ नका, तिथे मोजणी करता येणार नाही, वन खात्याची जमीन आहे. मोजणी केली जाते आणि गरज नसताना, कुठलंही कारण नसताना, कुठलंही अधिकार नसताना तिथे प्रायव्हेट व्यक्तीचं नाव लावलं जातं. माझ्याकडे केस आहे, केस नंबर आहे. एक दोंदे नावाची जमीन आहे, दोंदे. सगळ्यांची नावच या ठिकाणी देतोय की त्यांचं नाव तिथे म्हणजे काही संबंध नसताना त्या जमिनीमध्ये लावण्यात आलं. एक मिनिट, हा हे घ्या. म्युटेशन एंट्री नंबर 616. महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट. म्हणजे हे सगळ्या केसेसचे मी हे देतोय, म्हणजे तुमच्या कुठल्या ऑफिसरला जर हे हवं असेल, डिटेल्स हवे असतील तर याच्यात. सीटीएस नंबर 219 येऊर. श्रीमती विनाया दोंदे, नेम 712 मध्ये तिचं नाव आलं. भोगवाटेदार महाराष्ट्र शासन, राखीव वने, प्रायव्हेट फॉरेस्ट नाही, रिझर्व्ड फॉरेस्ट. आता रिझर्व्ड फॉरेस्ट मध्ये कसं काय नाव येऊ शकतं सर? फेरफार मध्ये नाव नाही, हिस्टॉरिकल रेफरन्सेस मध्ये नाव नाही, डायरेक्ट दोंदे फॅमिलीचं नावच आलं. मग दोंदे फॅमिली जागेवर गेली, पत्रे लावले आणि जमीन आपल्या बापाची करून घेतली. कोणी बोलायलाही तयार नाही. खरे तिथे आदिवासी वर्षानुवर्ष, म्हणजे मी 50 वर्ष त्या जागेवर जातोय, 50 वर्ष तिथे भाताची लागवड करत होते आदिवासी. एक दिवशी मारहाण करून त्या आदिवासींनाच ढकलून दिलं त्या शेताच्या बाहेर.
नंतर मुकेश पोपटलाल डेडिया. हा कुठला मुकेश पोपटलाल डेडिया? हा कुठनं येतो येऊर मध्ये? आणि कसं का त्याचं 7-12ला नाव लागतं? राखीव वनेवर. सागर साहेब एकदा मित्र म्हणून माझ्याबरोबर चला येऊरला. खरंच निसर्गरम्य परिसर आहे, पण ज्या पद्धतीने ओरबडला जातोय तो जर आज थांबवला नाही तर त्याचा सत्यानाश होणार आहे. आता तर कहर झालाय. वन खात्याच्या मदतीने मी अगदी व्यवस्थित बोलते, काही खासगी लोकांच्या जमिनी सुरक्षित करण्यासाठी वन खातच भिंती उभारते. आता साहेब, आता हे म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. आमचे मित्र ऐकतात ना, तर आपण वन खात्या, हायकोर्टाने सांगितले की वन खात्याच्या जमिनीला भिंत बांधा, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा. तर आपण भिंत कशी बांधणार? अशी बांधणार ना. आता इथे मध्येच एक भिंत, इथे मध्येच एक भिंत, इथे मध्येच एक भिंत, पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा हे सांगितल्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कला भिंत बांधा ना. मध्ये मध्ये भिंत बांधून तिथे जे काही इतर लोकांचे प्लॉट्स आहेत जे फॉरेस्ट मध्ये आहेत त्यांना सुरक्षित करण्याचं काम फॉरेस्ट ऑफिसर्स करतात. मी याची तक्रार माननीय गणेश नायकांकडे गेली, काम थांबलं नाही, काम तसंच चालू आहे. आणि सागर साहेब, मी पहिल्यांदा बघितलं, म्हणजे सगळे महाराष्ट्रातले फॉरेस्ट फिरल्यानंतर, हा अध्यक्ष महोदय, सॉरी, अध्यक्ष महोदय, 2 फुटाची एवढी जाडी भिंत बांधली जाते. म्हणजे तो प्रायव्हेट वाल्याने काय खर्च केला असेल, काय भ्रष्टाचार केला असेल की त्याची जमीन सुरक्षित करायला त्याला जे 2-2.5 कोटी रुपये खर्च येणार आहे ते सगळे गव्हर्नमेंट करून देणार आहे. आणि त्याला मी जेव्हा जागेवर जाऊन विचारलं तर म्हणाल, काय ही जी भिंत आहे इथे प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, इथे प्रायव्हेट जमीन आहे आणि या बाजूला फॉरेस्ट आहे आणि ते फॉरेस्ट सुरक्षित करण्यासाठी मी भिंत बांधतोय. अरे म्हटलं, फॉरेस्टच्या मधोमध? म्हटलं, तुम्हाला बाउंड्रीज सुरक्षित करा हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना. तुम्हाला मध्ये जिथे फॉरेस्ट असेल तिथे जमिनीवरती भिंती बांधा हे तर सांगितलेलं नाही साहेब. आणि अशी अनेक जमिनी, अनेक हे माझ्याकडे केसेस आहेत. म्हणजे एक मी त्या डेडियाचं तर नाव घेतलं, एकाचं नाव घेऊन अन्याय करणार नाही. लगेच अश्विन चुनीलाल दलाल. हा कुठला आहे अश्विन चुनीलाल दलाल? ह्याचं नाव फेरफारवर कधी आलं, 7-12वर कधी आलं? काही चौकशी होणार आहे की नाही? आणि हे मागच्या वर्षी पण आम्ही दिलं होतं, याच्यापेक्षा जास्त दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता. आणि आज या इथे भाषण करण्याच्या आधी गेले महिनाभर माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून महसूल मंत्र्यांनी मला शब्द, माहित नाही आता ते इथे येऊन काय घोषणा करतात, की जितेंद्र, एवढं सगळं जर होत असेल तर आपण ह्याच्यावर SIT लावायला हवी, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. आणि माझी मागणी आहे की ह्याच्यावर SIT लावा. वनजमिनी उघडपणाने स्वतःच्या मालकीच्या करून त्याच्यावरती बंगले बांधायचे. आणि ते बंगले असे नाही, असे तसेच नाही, 2-2 मजल्याचे बंगले बांधलेत. आपण समजू शकतो 1000 स्क्वेअर फीटाचं एक घर बांध, म्हणजे ते पण चुकीचंच आहे. पण येऊरच्या जमिनी लुटण्याचं जे काम चालू आहे, सविनय कायदेभंगाचा जो काम चालू आहे, त्याला रोख लावण्याचं काम महसूल मंत्री करतात की नाही हे बघण्यासारखं आहे.